तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं भावाच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त असं कडक असं बॅनर बनवणार आहे. तर मी डिझाईन तयार करून ठेवलेली आणि जे मोबाईलमध्ये डिझाईन करणार आहे मी त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण मटेरियल लिंक देणार आहे. आणि जे फोटोशॉपमध्ये डिझाईन करणार आहे तर त्यांच्यासाठी PSD फाईल असेल. तर चला फोटोशॉप ओपन करतो. तर ही डिझाईन आपण केलेली आहे. तर ह्याचं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. जे फोनमध्ये डिझाईन करणार आहे त्यांच्यासाठी आणि जे फोटोशॉपमध्ये डिझाईन करणार आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट पूर्ण PSD देणार आहे. तर हे मी क्रॉप केलेलं आहे, दाखवतो. त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलेलं मी. आणि जी साईज आहे ना ही 10x10 ची आहे. व्हाईट कलर घेतलेला आहे आणि जे बॅकग्राऊंड आहे आणि जे आपण इफेक्ट दिलाय ना त्याचं काही एवढं आहे, डिलीट करतो. बॅकग्राऊंड वगैरे मी सगळं तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये. ग्रुप करून घेतो. तुम्हाला भेटून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये. तरी लॉक करून ठेवतो नाही का. तुम्हाला सेम प्रोसेस ना तुम्ही समजा पिक्सल लॅब मध्ये किंवा पिक्सआर्ट मध्ये करणार आहे सेम प्रोसेस आहे तुम्हाला. आणि तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये तर भेटणारच आहे सगळं बॅकग्राऊंड PNG वगैरे. तुमच्या हिने करा. तुमच्याकडे दुसरं बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही दुसरं बॅकग्राऊंड टाका. आणि आपण टेक्स्टला इफेक्ट दिलेला आहे नॉर्मल. तुम्हाला एक फोटोशॉपमध्ये जे यूज करणार आहे त्यांच्यासाठी पूर्ण PSD असणार आहे. आणि जे फोनमध्ये करणार आहे ना त्यांना मी हाय असं PNG करून नाही का बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करा. आणि आपले व्हिडिओ लेट येते ते काही विषय नाही, कारण थोडं काम असतं. कारण फोटोशूटचे ऑर्डर वगैरे नाही कसं. परत दिवसभराचे जे काय कोणाचं वाढदिवस वगैरेची बॅनर बनवतो पण मी तुमच्यासाठी PSD घेऊन येते. आणि PLP पण घेऊन येईल लवकरच, कारण मग आता फोन वेगळे माझ्याकडे त्यामुळे चालत नाही. तुमचा तुम्ही लोगो लावा असा. तर बघा डिझाईन अशी बनवली आपण खूप कडक मध्ये. डिझाईन अशी साधी सरळ चांगली वाटते. पूर्ण असं ह्याच्यामध्ये जायचं नाही डीप मध्ये. असं ठेवतो. तुम्ही इथं तुमचा फोटो बी टाकू शकता. शुभेच्छुक म्हणून असं फोटो बी टाकू शकता. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि सर्व जे मटेरियल आहे PNG बॅकग्राऊंड वगैरे सगळं मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि जे फोटोशॉप मध्ये ओपन करणार त्यांच्यासाठी PSD फाईल देतो खाली डिस्क्रिप्शन मध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.